साधारणतः 2 वाजण्याच्या दरम्यान एक मिसिंग मुलगी झाली असे समाजामध्ये एक मेसेज गेला. त्याच्यानंतर त्या घरच्यांनी साधारणतः 1-2 तास 4 वाजेपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर घरच्यांनी तक्रार दिल्यानंतर डिपार्टमेंट इथं हजर झालं आणि डिपार्टमेंटबरोबर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर मदत करत होतो. इकडचे ओढे असतील, विहिरी असतील किंवा ऊसाचं शेत असेल, ह्या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काय हाती यश येत नव्हतं. नंतर ह्या रोडला जेवढे CCTV कॅमेरे आहेत खाजगी मालकीचे, ते सगळे कॅमेरे आम्ही चेक केले डिपार्टमेंटच्या साहाय्यानं. तरी त्या कॅमेऱ्यामध्ये काही त्याचा शोध लागत नव्हता. नंतर साधारणतः 8च्या दरम्यान संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी. आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे. त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला, अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं. आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का ह्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील, सर्व आमच्या लेंडे स्थळातल्या सगळं युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं. त्यांना हवं नव्हते रात्रीच्या वेळेला टॉर्च वगैरे किंवा अंधारात इकडं जाणं, तर आमची मुलं पहिली पुढं जायची, नंतर डिपार्टमेंटला सहकार्य करून डिपार्टमेंट यायचं. त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीचा मृतदेह तिथं सापडला. त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथं गेली आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले. अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती. आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे. आरोपी स्वतः सोबत फिरत होता, माहिती तुम्ही पण पाहिलं ना? हो हो. CCTV चेक करण्यासाठी फिरत किती म्हणायचं धाडस म्हणजे? त्याचं हाईट एवढी आहे साहेब, ज्या वेळेला आम्ही पहिला CCTV चेक करायला गेलो त्यावेळेला तो आरोपी समोर बसला होता. आणि ज्या वेळेला तो सायकलवरनं तिथं जाताना दिसला संशयित बरं का, तर त्यावेळेला त्याची एवढी हाईट, तो म्हणतो हे बघा मीच आहे सायकलवाला. एवढ्यापर्यंत ते म्हणजे त्याला काय देवाने ती सुबुद्धी म्हणावी का दुर्बुद्धी नाही, सुबुद्धीच म्हणावी का, ते शोधण्यासाठी त्याचं ते वाक्य तेवढं एक कामाला आलं असावं. त्यांनी कुठं प्लॅनिंग या गोष्टी केल्या नाही, ते आता कसं, आता प्राथमिक दर्शनी आम्हाला नाही सांगता येणार. धन्यवाद. पार्श्वभूमी होती का? पार्श्वभूमी आता तो शेतीत काम करणारा मुलगा, त्याची पार्श्वभूमी तरी आपण म्हणजे असं कधी जाणवलं नाही आमच्या पिंपळवंडीकरांना. कारण ज्याला गरज लागेल त्या शेतकऱ्याकडे तो कामाला जायचा रोजंदारीने आणि परत घरी जायचे संध्याकाळी. आता इथले बरेचसे लोक अशी आहेत का ती रोजंदारीने कामं करतात. साधारणतः 20 ते 25 वर्षाचं वय असावं त्याचं. आणि ते चिमुरडीचं बालिकेचं 10 वर्ष, ती मला वाटतं 4थीला होती ना, 4थीला होती ती. नातेसंबंध ओळख काय नाही, तो फक्त आमच्या मळ्यातल्या, आमच्याकडेच जनरली ती लोक कामाला जास्त असतात, ते पाहण्यातला होता. आणि हा असं करेल असं कोणाला कधीही वाटलं नव्हतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.